गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज होती आषाढ एकादशी, त्यामुळे मी लवकर उठून इकडे आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली होती। कापड वगैरे चेंज करून घेतला, बाळकृष्णाचे कपडे वगैरे पण चेंज करून घेतले। हां, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज काही जास्त बनवायचं नव्हतं, फक्त साबुदाणा खिचडी बनवायची होती। अहोंना आवडते चटणी टाकून, पण मला काही चटणी टाकून खायची नव्हती, कारण रात्री आम्ही ते चायनीजवाली शेजवान चटणी असते ना, तिखट खाल्लेली, म्हणून मिरची टाकून बनवलं। आधी इकडे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, मिरच्या वगैरे चांगल्या धुवून, बटाटा पण कट करून घेतला, मिरच्या कट करून बटाटा वगैरे ते पाण्यात टाकून घेतल्या। आणि तुम्ही कशी बनवता साबुदाणा खिचडी मला नक्की सांगा। मी तर सिंपलच पद्धतीने बनवते। तोपर्यंत इकडे फ्लिपकार्टवरून मी ना फ्रूट वगैरे मागवले होते, कारण खाली जायला पण वेळ नव्हता। इकडे ऑरेंज आणि खरबूज वगैरे असतं ना, ड्रमस्टिक, ते कट करून मागवले होते। फराळी चिवडा आणि ते चिप्स वगैरे मागवले होते। खूप छान वाटली। फर्स्ट टाईम फ्लिपकार्ट मिनिट्सवरून हे मागवलं होतं। मी आधी स्मेल घेत होते, कारण मला असं वाटलं खराब असेल, खूप दिवसाचं कट केलं, पण मला फ्रेश वाटलं। ऑरेंज वगैरे पण चांगली होते। आणि नंतर साबुदाणा खिचडी बनवून घेतली। लेट झालेलं मला, पटपट रेडी वगैरे होऊन मी इकडे ऑफिसला जायला निघाली आणि ऑटोने गेली होती। बघा किती छान वाटलं, इकडे वारी जात होती। खूप छान लहान लहान मुलं पण होते, ते विठ्ठल रुक्माई बनलेले, खूप छान वाटलं मला। वारीचं दर्शन वगैरे घेतलं, पालखीचं, आणि नंतर ऑफिसला गेली। आणि घरी आल्यावर काही ब्लॉग वगैरे बनवला होता ना, मी काही खाल्लं। बाय।